हरिनाम किती प्रभावी. आता आम्ही माताजी आणि आम्ही ना मुलांसाठी ते रामराक्ष स्तोत्र पण घेतो. तर रामराक्ष स्तोत्रामध्ये ते नुसती नामाची जी माहिती आहे, महती आहे, महात्म्य आहे ते सांगितलेले आहे. एक श्लोक असा आहे की भर्जनम भव बीजानाम अर्चनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेती गर्जनम. जेव्हा आपण राम नाम घेतो, कृष्ण नाम घेतो, काय होतं? भर्जनम भव बीजानाम. भव बीज म्हणजे आपण हे जन्म मृत्यू जरा व्याधी हे आपलं भौतिक अस्तित्व जे आहे या भौतिक जगातलं ते आपण जे अनुभवतोय ते भर्जनम जळून जातं. ते त्याचं रूट. आता एखाद्या झाडाची बी ती आपण लावली तर त्याचं झाड येतं की नाही, पण तेच जर बी आपण जाळलं, जाळामध्ये टाकलं आणि ते पूर्णपणे कोळसा झाला त्याचा आणि मग ते आपण लावलं तर त्याच्यातून बी येणार म्हणजे झाड येणार नाही, बी अंकुरित होणार नाही. त्याच प्रकारे हरिनाम काय करतात, आपलं हे संसार, आपलं जे अनंत कोटी जन्मापासून आपला जो संसार चालू आहे तो संसार जन्म मृत्यू जरा व्याधी नुसतं मनुष्य योनीमध्ये नाही, 84 लक्ष योनीमध्ये कुठल्या पण योनीमध्ये आपण गेलेलो आहे, याच्या आधी खूप वेळा गेलेलो आहे. आता हे कधीपर्यंत चालणार बरं? आपलं कुठेतरी थांबवायला हवं ते. तर मग त्याच्यासाठी आपल्याला रामनाम याच्याखेरीज दुसरं कुठलं किंवा हरिनाम याच्याखेरीज दुसरं कुठलं पर्यायच नाही त्याच्यासाठी. भर्जनम भव बीजनम. जेव्हा आपण रामनाम घेतो तेव्हा आपलं हे जे पुन्हा पुन्हा जे आपले डिझायर्स, आपल्या इच्छांमुळे आपला जो पुन्हा पुन्हा जन्म भेटतोय आपल्याला एखाद्या योनीतून दुसऱ्या योनीत, दुसऱ्या योनीतून तिसऱ्या योनीत, तो संपुष्टात येतो. भर्जनम भव बीजनम. अर्जनम सुख संपदा. अर्जनम सुख संपदा म्हणजे काय? आता हे भौतिक आपली इच्छाच नष्ट झाली तर मग काय राहिलं? मग आनंदच राहिला. कारण की भौतिक इच्छा आपल्या कष्टाचं मुख्य कारण आहे. आपलं जे कष्ट भोगतो ना आपण ते आपल्या इच्छेमुळे असतं, दुसऱ्यामुळे आपण कष्ट भोगत नाही. आपण हे कष्ट आपल्या जीवनामध्ये जे येत आहेत ना ते आपलं मन आणि आपल्या इच्छा हे दोन प्रामुख्याने मेन कारणीभूत आहे, हे सोर्स आहे. मग आपण जर हे मन आणि बुद्धी या भौतिकतेतून बाजूला केली तर उरतं काय? तो जो आंतरिक आनंद आहे, भगवंताच्या भक्तीचा जो आनंद आहे, तो सुख आणि तिची संपदा आहे ती मग आपल्याला अनुभवता येणार. तर्जनम यमदूतानाम म्हणजे आपण जेव्हा सगळ्यांचाच मृत्यू होणार आहे 100%, असं कुठलंच नाही की मृत्यू होणार. आता प्रभुपादांना पण एकदा प्रश्न विचारला होता बरं काय, की प्रभुपाद तुम्ही जुनं काढताय बाबा, आता मॉडर्न युग आहे, मॉडर्न युगमध्ये एवढं सगळं टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट होऊ राहिली आणि एवढं डिसीज क्युअर होऊ राहिले. आधी ते देवीने लोक मारायचे, आता लसीने लोक वाचतायत. हा, तुम्ही एवढं डेव्हलपमेंट, तुम्ही मागचं ते आम्ही अजून ते पुराण आणि ते काढू राहिले, त्याला काय अर्थ आहे का? रिलेव्हन्स आहे का आता काही? आणि मग तुमच्या याचा उपयोग काय? मग प्रभुपाद त्यांना म्हटले, हे बघा तुम्ही बाकी काही जरी बोलले तरी एक गोष्ट तुम्ही टाळू शकत नाही, ही जी मॉर्टॅलिटी आहे, ही जी मृत्यू आहे ती अजून पण 100% आहे. आधी पण 100% होते, अजून पण 100% आहे. तर ते त्याच्यावर काय तुम्ही उपाय काढलेला नाहीये. हा, मग त्याच्यावर उपाय काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? मग त्याचं उत्तर जे आहे ते आपल्या शास्त्रामध्ये तर्जनम यमदूताना, म्हणजे यमदूत आपला मृत्यू झाल्यानंतर आपण जर पाप केले असतील तर आपल्याला घ्यायला यमदूत येतात. मग हे यमदूत म्हणजे ते आपल्या नरकात घेऊन जातात, तिथं शिक्षा भेटते आपल्याला. मग ही शिक्षा भेटल्यानंतर पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम ये संसारे बहुदुस्तारे खलु दुस्तारे कृपया पाही पाहे मुरारे. म्हणजे आपण हे जाणलं पाहिजे की हे हा संसार आपल्याला म्हणजे चालूच राहणार आहे जोपर्यंत आपण रामनाम घेत नाही. म्हणजे मग काय होत आहे, आपण रामनाम घेतल्यानंतर 3 फायदे आपण बघितले. भर्जनम भव बीजनम, आपण या भौतिक संकल्पनेतून बाहेर येतोय. अर्जनम सुख संपदा म्हणजे आपण जे भौतिक संकल्पनेमधून जे दुःख भोगत होतो ते अपसुखच आपण भौतिकतेमधून बाहेर आल्यानंतर ते सुख आणि संपदा जे आपलं काय म्हणतात राईटफुल, तो आपला जन्मसिद्ध हक्क आहे. खरं तर आपला जन्मसिद्ध हक्क काय माहितीये का? सगळ्यांचा आनंदी राहणे. पण आपण तो अनुभवतोय का? नाही अनुभवतोय. का अनुभवत नाही? कारण आपण बाहेर बघतोय, आनंदासाठी बाहेर शोध करतोय. तो आनंद आपला आतमध्येच आहे. जेव्हा आपण अंतर्मुख होत नाही तोपर्यंत आपण ते बाहेरच्या दुःखामध्ये आपण गुरफटून जाणार. पण जेव्हा आपण अंतर्मुख होणार भौतिक याच्यातून तेव्हा आपल्याला खरा आनंद भेटणार. पण तो आनंद ऍक्सेस करण्यासाठी मग आपल्याला हरिनाम उपयोगी पडतो. आणि मग तिसरं बेनिफिट आहे की आपल्याला मृत्यू येणार नाही. हे जन्म मृत्यू जरा व्याधी यमदूत त्यांचं तोंड बघावं लागणार नाही. या भयंकर भयातून आपली मुक्तता होणार आणि आपण भगवंताच्या धामामध्ये जाणार. तर हे रामरक्षा स्तोत्रामध्ये सांगितलंय.